राज्यातील शेतकऱ्यांसाठी उद्याचा मंगळवार 9 सप्टेंबर हा नमोचा दिवस असणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. याबद्दल अधिकृत जी.आर. सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आलेला आहे. यामध्ये 2 टप्पे आता नमो शेतकरी योजनेबद्दल करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतील तर त्यांच्या खात्यामध्ये जसं की मंगळवारपासून हे 9 सप्टेंबरपासून त्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येतील. नमो शेतकरी योजनेमध्ये या ठिकाणी अनेक अफवा पसरल्या होत्या. आज येईल, उद्या हप्ता येईल, उद्या तर परवा येईल. तर अशा प्रकारे सरकारने आता अधिकृत जी.आर. आता त्या ठिकाणी काढलेला आहे. त्यांनी ऑफिशियली एक जी.आर. सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. कारण की जसं की भरपूर शेतकऱ्यांची आतुरता वाढली होती. तुमचा जो नमो शेतकरी योजनेचा जी.आर. आहे तर साधारण पी.एम. किसान योजनेच्या सारखी नमो शेतकरी योजनेच्या राज्याची याच्यामध्ये अनेकांना असं वाट पाहावं लागली होती की भरपूरशांना वाटलं की जसं की नमो शेतकरी योजना बंद तर झाली नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा अफवा सुद्धा पसरलेल्या होत्या. आता 2 ऑगस्ट रोजी पी.एम. किसानचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले होते. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि नमो शेतकरीच्या बरोबर पी.एम. किसानचे पैसे म्हणजेच 4,000 रुपये तुम्हाला येणार होते. परंतु शेतकऱ्याला फक्त पी.एम. किसानचे 2,000 रुपये हे 2 ऑगस्ट रोजी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की ऑगस्ट अख्खा इथं पूर्णपणे संपला, इथं कुठेही बातमी आली नाही. याच्यामध्ये आता ही योजना बंद तर झाली नाही, अशा भरपूरशा अफवा इथं पसरल्या होत्या. आता योजना बंद झाली असती तर इथं तुम्हाला जसं की सोशल मीडियाच्या वरती अशा प्रकारे इथं जसं की चर्चा सुरू होती. शेतकरीचं वचन, त्यामुळे आता शेतकऱ्याला वाट बघावं लागली होती. तर शेतकऱ्यांची आतुरता इथं संपलेली आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पहिला हप्ता जे काही टप्पा असणार आहे तर 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मंगळवार 9 ऑगस्ट रोजीपासून हा हप्ता चालू होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता सरकारने अधिकृत जी.आर. सुद्धा काढलेला आहे. आता पहिल्या 16 जिल्ह्यांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे. तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती येणार आहे. परंतु इथं प्रोसेस लागत असतो. तर 9 सप्टेंबर इथं मंगळवार दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे हे पैसे. बघा 16 जिल्ह्यांमध्ये आता नमोचे पैसे या ठिकाणी उद्या जमा होणार आहे. तर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार का? 3,000 रुपये मिळणार? मुख्यमंत्री इथे देवेंद्र फडणवीस पैसे वाढवतो नमो शेतकरी योजनेचे असे म्हणाले होते. परंतु त्यामुळे एक मेसेज पण आता सोशल मीडियावरती जोरदार पसरलेला होता की 3 वर्षाचा 6,000 रुपये ऐवजी सरकारने 9,000 रुपये सुद्धा देण्यात. तर या बातमीच्या नुसार हे बातमी खरी आहे का? तर अशी सगळी जसं की फॅक्ट इथे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चेक करून देणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वी इन्स्टॉलमेंट जी आहे ती आता त्याच्या जी.आर.च्या माध्यमातून सरकारने काढलेला आहे. तर त्या जी.आर.च्या माध्यमातून जे काय तुमची नमो शेतकरी योजनेच्या 7वी इन्स्टॉलमेंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये जसं की 9 सप्टेंबर मंगळवार रोजी उद्या तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यांमध्ये 16 जिल्ह्यांची यादी कृषी विभागाच्या माध्यमातून बँकांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती, ही जिल्ह्यांची नावं बघल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर बघा इथे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची जी काही 2023 ते 24ला अर्थसंकल्पामध्ये जी.आर. करण्यात आलेला होता. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही योजना जसं की डिक्लेअर केली होती की साधारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजने ही केंद्र सरकारच्या माध्यमातून, जसं तुम्हाला माहीतच आहे, या ठिकाणी पी.एम. किसानची योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जशा प्रकारे तुम्हाला 6,000 रुपये वार्षिक उत्पन्न म्हणजे दिल्या जाते. आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे दिले जात होते, तर राज्य सरकारच्या माध्यमातून पण तुम्हाला वर्षाला इथं 6,000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. म्हणजेच केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याचे 6,000 रुपये, टोटल 12,000 रुपये एकूण वर्षाला तुम्हाला शेतकरी बांधवांना आपल्या बळीराजा या ठिकाणी मिळू शकेल. आणि बळीराजाला हे जसं की प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा आत्मसन्मान वाढेल. तर त्याच्यासाठी हे 2,000 रुपये त्यांना सरकारतर्फे हे देण्यात आलेली होती. थोडीशी खर्चाला, थोडेफार हातभार लावायला, दैनंदिनाशी त्यांचं लढवायला आणि त्यांच्या जसं की मनाला दिलासा देण्यासाठी त्यांनी हे 12,000 रुपये वर्षाला चालू केले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून आता काय झालं, या योजनेची मंजुरी देत कृषी पद विभागाने याला मान्यता दिली होती. याची अंमलबजावणी राज्यस्तरावर केली होती. असं होताना आधीचे 6 जे काही शेतकऱ्याच्या खात्यावरती म्हणजे 6,000 रुपये येत होते तर ते व्यवस्थित आले. तर याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळी सरकार एखाद्या योजनेचा एखादा मेसेज येतो, अपडेट होतो, तसं की तुम्हाला पी.एम. किसान योजनेचे पैसे आले, त्यानंतर राज्य सरकारने पण इथं 10 दिवसाने असं झालं की 12 दिवसाने, 15 दिवसाने याच्यामध्येच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या ठिकाणी 2,000 रुपये हप्ता
हप्ता कायम येत असतो. परंतु गेले अख्खा 1 महिना म्हणजे ऑगस्ट महिना इथं पूर्ण संपलेला आहे. तरीही हे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नव्हता. शेतकरी दररोज वाट बघत होते, की कोण सांगत होतं नमोचा हप्ता पोळ्यानिमित्त येणार, कोणी सांगत होतं 15 दिवसांनी येणार, 15 ऑगस्टला येणार, रक्षाबंधनाला येणार. अशा प्रकारे भरपूरशा अफवा इथं पसरल्या होत्या. परंतु शेतकरी मित्रांना हे ठामपणे माहिती मिळाली नव्हती. परंतु शेतकऱ्यांसाठी जे काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार, तर सरकारच्या माध्यमातून आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. याच्या जी-आर अधिकृत जसं की त्यांच्या वेबसाईटवरती हे जी-आर काढल्यानुसार आता तुम्हाला पैसे कोणत्या तारखेला येणार, तर मी तारीख देखील तुम्हाला सांगितली व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच. तर बघा, या जी-आरच्या माध्यमातून सांगण्यात आले की 1932 कोटी रुपये आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, उद्या मंगळवार आहे, जसं की 9 सप्टेंबर याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे कधीही तुमच्या खात्यामध्ये उद्या मंगळवार दिवशी 9 सप्टेंबर तुमच्या खात्यामध्ये सकाळीपासून हे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा 16 जिल्ह्यांचा पूर्ण होणार आहे. तर हे 7व्या हप्त्याची जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते कोणकोणते जे सर्व शेतकरी असणार आहे 16 जिल्ह्यातील, तर त्या सर्व शेतकऱ्यांना पहिली इन्स्टॉलमेंट येणार आहे 7वी वाली, जे पहिल्या टप्प्याची असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे इथे सांगण्यात आलेले आहे. बघा इथं शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे 2000 रुपये आले, चेक करा. म्हणूनच आता या ठिकाणी फेसबुकवरती अनेक शेतकऱ्याच्या या ठिकाणी आता पाठवले जात होते, जसं की मेसेज पाठवले जाते फ्रॉड व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, आणि त्याच्या पद्धतीतून हे भरपूरशा शेतकऱ्यांचे अकाउंट हे खाली झालेले आहे. म्हणजे जे स्कॅम होत असते, जे लिंक पाठवत असते की तुमचे पैसे या लिंकवरून चेक करा, तर तुम्ही त्यावरती क्लिक केलं रे गेलं तर तुमच्या अकाउंटमधले पूर्ण पैसे गायब होऊन जातो. तर अशा पद्धतीची तुम्हाला कोणत्याही लिंकवर इथे चेक करायचं नाही आणि कोणत्याही लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं नाही, जेणेकरून तुमचं अकाउंट खाली होणार नाही आणि तुमच्यासोबत स्कॅम फ्रॉड होणार नाही. तर हे दक्षता तुम्हाला बाळगायची आहे. आता बघा, या जी-आर सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आलेला आहे. या जी-आरला 1932 कोटी रुपये 7व्या हप्त्यासाठी सरकारने तरतूद केलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना एकूण केलेल्या म्हणजे महत्त्वाचं या बघा, पी-एम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला, तर त्याचं शेतकऱ्यांना इथं नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. आता हे तर तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहे. परंतु जेव्हा तुम्हाला पैसे येत असतो, तर हा साधा टेक्स्ट मेसेज तुम्हाला येत असतो, म्हणजे क्रेडिट आणि डेबिट आणि अकाउंट, आपलं बँकेचं अकाउंट इथं नाव येत असतो. तर इतका सिंपल SMS तुमच्या खात्यावरती आणि तुमच्या मोबाईलवरती येत असतो. तर त्यावर कोणती लिंक तुम्हाला येत नसतो आणि कुठल्याही लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं नाही, जेणेकरून तुमचं अकाउंट खाली होणार नाही. नाहीतर बघा, सरकारच्या माध्यमातून क्लिअर कटपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे आता सर्व महत्त्वाचं म्हणजे मेसेज, कोणते अफवावर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती आलेल्या कोणत्याही मेसेजवरती क्लिक करू नका, कारण की बघा, त्यामुळेच आता बँकेतील पैसे उडायला शेतकऱ्यांची घटना अनेक समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारने या ठिकाणी एक अत्यंत तातडीची मेसेज इतर या ठिकाणी महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या या ठिकाणी जवळपास 96 लाख शेतकऱ्यांना लाभ इथं देण्यात येणार आहे. आता बघा, यासाठी 1932 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यांमध्ये इथं पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत. बघा, 16 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे. 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी सांगत आहे. तर व्हिडिओला नक्की बघा आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका. बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो शेतकरी मित्रांनो. तर पहिला जिल्हा अकोला, दुसरा परभणी, तिसरा नांदेड, चौथा सिंधुदुर्ग, इथं 5वा रायगड, 6वा रत्नागिरी, 7वा छत्रपती संभाजीनगर, 8वा जालना, 9वा बीड, त्यानंतर 10वा लातूर, नांदेड, धुळे, बुलढाणा, त्यानंतर जसं की गडचिरोली, चंद्रपूर. त्याच पद्धतीने ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टाकण्याला सुरुवात होणार आहे. इथं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता बघा, जे बाकीचे जिल्हे असणार आहे, 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्याला तर यामध्ये वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. आता बाकीचे जे जिल्हे असणार आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे वाटप पूर्ण होणार आहे. 16च्या टप्प्यांमध्ये किंवा 10च्या टप्प्या, म्हणजे जे काही 3 टप्प्यांमध्ये हे वाटप आता सरकार करणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा, जेणेकरून DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे यायला दिक्कत होणार नाही. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.